वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण इथे ग्रामसेवक या पदाकरता जो काही तांत्रिक घटक आहे त्यामध्ये समाजशास्त्र नावाचा टॉपिक आहे. या विषयाबद्दल आढावा घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर टॉपिकला सुरुवात करूया. इथे आपण समाजशास्त्र हा टॉपिक बघणार आहोत. समाजशास्त्र हा टॉपिक बघण्याआधी समाजशास्त्राची उत्पत्ती काय, समाजशास्त्र म्हणजे काय, त्याचे जनक कोण याबद्दल सुरुवातीला माहिती बघू. तर समाजशास्त्र म्हणजे काय, तर मानवी समाजाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण समाजशास्त्र म्हणून संबोधतो. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मानवी समाजाचा अभ्यास म्हणजेच काय होते, समाजशास्त्र होते. यामध्ये समाजशास्त्राची व्याख्या बरेचसे तज्ज्ञ आहेत, तत्त्वज्ञ आहेत, त्यांनी केली आहे. त्यामध्ये ऑगस्ट कॉम्ट आणि जॉर्ज सिमेल यांची व्याख्या प्रचलित आहे. ऑगस्ट कॉम्ट यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण समाजशास्त्र असे म्हणतो. तर जॉर्ज सिमेल यांनी सांगितलेल्या व्याख्येनुसार मानवी आंतरसंबंधांचे अध्ययन करणारे जे काही शास्त्र आहे त्याला आपण समाजशास्त्र असं म्हणतो, असे जॉर्ज सिमेल यांनी सांगितले आहे. आपण जर समाजशास्त्र याची व्याप्ती, उत्पत्ती किंवा स्वरूप बघितलं तर आपल्याला दिसून येते की समाजशास्त्र म्हणजेच काय होते, इंग्लिशमध्ये त्याला सोशिओलॉजी असं म्हणतात. हा शब्द सिसियाज या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ सहयोगी, सहाय्यक किंवा सहायकारी असा होतो. समाजशास्त्राचं जर महत्त्व लक्षात घेतलं तर आपल्याला दिसून येते की समाजशास्त्र ही एक शास्त्रबद्ध अभ्यास आहे. यामध्ये आपल्याला सामाजिक विविधतेसंबंधी ज्ञान मिळते. त्याचप्रमाणे ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवर उपाय मिळतात. समाजशास्त्रामध्ये आणखी काळानुरूप जे काही ज्ञान मिळत जाते त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. आपण जर बघितले तर मानवी समाजाचा अभ्यास करणारे बरेचसे समाजशास्त्रज्ञ म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती होऊन गेले, ज्यांनी मानवी समाजाचा सखोल अभ्यास केला. त्यामध्ये बरेचसे तत्त्वज्ञ आहेत. त्यापैकी महत्त्वाचे तत्त्वज्ञ आपण इथे बघणार आहोत. त्यापैकी सुरुवातीचं नाव येते ऑगस्ट कॉम्ट यांचं. त्यांनाच मानवी समाजशास्त्राचा जनक असे म्हणतात. ते फ्रेंच तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1798 फ्रान्समध्ये झाला. त्यांनी अनेक सिद्धांत दिले. त्यापैकी 3 जे सिद्धांत आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यापैकी पहिला सिद्धांत 3 अवस्थांचा नियम त्यांनी दिला. नंतर प्रत्यक्षवाद आणि वैज्ञानिक अवस्था असे सिद्धांत त्यांनी दिले. त्यांच्या मते जर विचार केला तर मानवी ज्ञान आहे ते उत्क्रांतीच्या 3 टप्प्यांमधून जाते असे त्यांनी सांगितले होते. त्यामध्ये ते जर टप्पे आपण बघितले त्यामध्ये पहिला टप्पा आहे तो धार्मिक, दुसरा तात्विक, तिसरा वैज्ञानिक. अशा प्रकारे ऑगस्ट कॉम्ट यांनी सांगितले. पुढील आपण जर समाजशास्त्रज्ञ म्हणजे तज्ज्ञ जर बघितले तर त्यामध्ये एमिल डर्खाइम यांचं नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1858 फ्रान्समध्ये झाला. त्यांनी द सुसाईड हा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी जर विचार केला तर आत्महत्येचे सिद्धांत लिहिले, आत्महत्येचे वेगवेगळे प्रकार लिहिले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं आत्मकेंद्रित आत्महत्या, नियमविरहित त्यालाच प्रमाणशून्य आत्महत्या असे म्हणतात. नंतर तिसरा प्रकार म्हणजे परार्थवादी परहितवादी आत्महत्या आणि चौथा प्रकार म्हणजे दैववादी आत्महत्या. असे वेगवेगळे आत्महत्येचे प्रकार सांगितले. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की द सुसाईड हा ग्रंथ कोणाचा आहे किंवा आत्महत्येचे वेगवेगळे प्रकार कोणी सांगितले, आत्महत्येचा सिद्धांत कोणी दिला, तर त्यावेळेस आपल्याला एमिल डर्खाइम यांचं नाव आठवलं पाहिजे. हा ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवायचा आहे. नंतर आपण जर बघितलं तर यांनी सामाजिक तथ्य, सामाजिक ऐक्य, सामूहिक प्रतिनिधित्व, जे काही सामाजिक मूल्य असतील, समाजाचे जे काही समाजशास्त्राविषयक ज्ञान असेल, नैतिकता असेल, यांचा खूप सखोलपणे अभ्यास केला आणि त्यांनी काही तत्त्व दिले. म्हणूनच एमिल डर्खाइम यांचं नाव प्रामुख्याने समाजशास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ म्हणून घेण्यात येते. समाजशास्त्रज्ञ आहे विल्यम ड्युबई, ज्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झाला 1868 आणि मृत्यू 1963 झाला. हे एक समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ आणि नागरी हक्क प्राप्त कार्यकर्ता, लेखक आणि संपादक होते. त्यांच्याबद्दल आपण जर बघितले तर 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील जे काही अमेरिकेतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृष्णवर्गीय हा जो वंश आहे त्या वंशाचे विरोधक म्हणून ते नावाजलेले होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये त्यांनी समाजशास्त्रीय अध्ययनातील वंश आणि वंशभेदाची ओळख हे त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांच्या मनात जर आपण बघितलं तर जे काही कृष्णवंशी कामगार आहेत त्यांच्या शोषणाबद्दल
म्हणजे शोषणाविषयी खूप तळमळ होती. म्हणून त्यांनी काय केलं, फिलाडेल्फियामध्ये ते जवळजवळ त्यांनी 2500 कृष्णवर्गीय लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यासाठी त्यांनी द फिलाडेल्फिया निग्रो 1899मध्ये हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर आपण जर बघितलं यांच्याबद्दल तर हार्वर्ड विद्यापीठातून PhD मिळवणारे ते पहिलेच आफ्रिकन कृष्णवर्गीय वंशाचे विद्यार्थी होत. त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता. त्याचप्रमाणे जर बघितलं, आफ्रिकेतील कृष्णवर्गीय समाजाच्या काही स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रात जर पहिल्यांदाच कुणीतरी मोठ्या प्रमाणावर क्षेत्रीय अभ्यास करणारे जर शास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ बघितले ते विल्यम डिग्बी हे होते. त्यांचं प्रमुख योगदान म्हणजे त्यांनी वंश आणि वंशभेदाची ओळख जगाला करून दिली. त्यांच्या मते आपण जर बघितलं तर कृष्णवर्गीय जे काही कामगार आहेत त्यांचे उत्पादक कामगार आहेत आणि त्याचप्रमाणे ग्राहक आहेत, यांनी सहकारी तत्वावर उभी असणारी एक स्वतंत्र अर्थव्यवस्था त्यांना निर्माण करायची होती, जेणेकरून जे काही कृष्णवर्गीय लोकांमध्ये आर्थिक विषमता आहे, त्याचप्रमाणे जे काही त्यांचं शोषण होते, जे काही दारिद्र्याने गासलेले आहे, त्यांचे दारिद्र्य मिटवू शकेल असं त्यांना वाटत असे. पुढील जर समाजशास्त्रज्ञ आपण बघितलं त्यामध्ये हॅरिएट मार्टिना यांचं नाव प्रामुख्याने घेतले जाते. ह्या पहिल्या ब्रिटिश स्त्री समाजशास्त्रज्ञ होत्या, म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून इथे लक्षात ठेवायचं की पहिल्या स्त्री समाजशास्त्र म्हणून हॅरिएट मार्टिना यांचं नाव प्रामुख्याने घेतले जाते. यांचा जन्म जर आपण बघितला तर 1802मध्ये झाला आणि मृत्यू 1876मध्ये झाला. यांचं जर आपण प्रमुख योगदान बघितलं तर ऑगस्ट कॉम्टे यांनी आपल्याला माहीत आहे ते फ्रेंच तत्त्वज्ञ होते आणि त्यांनी जगाला समाजशास्त्राची ओळख करून दिली. तर त्यांचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ इंग्रजीमध्ये भाषांतरित करून हॅरिएट मार्टिना यांनी इंग्रजीतून समाजशास्त्राची ओळख जगाला करून दिली. हे सर्वात मोठं योगदान हॅरिएट मार्टिना यांचं आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकते की इंग्रजीतून जगाला समाजशास्त्राची ओळख करून देणाऱ्या पहिल्या स्त्री समाजशास्त्रज्ञ कोण? तर हॅरिएट मार्टिना हे नाव आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचं योगदान म्हणजेच द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी ऑफ ऑगस्ट कॉम्टे हे आहे. पुढील महत्त्वाचे तत्त्वज्ञ म्हणजेच कार्ल मार्क्स, ज्यांचा जन्म 1818मध्ये आणि मृत्यू 1883मध्ये झाला. ते एक जर्मन अभ्यासक होते आणि साम्यवादाचे रचनाकार म्हणून त्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे ते एक इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता आणि अर्थशास्त्रज्ञ होते. कार्ल मार्क्स यांनाच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जनकसुद्धा म्हणतात. त्यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत दिला. म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकते की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? त्याचप्रमाणे वर्ग संघर्षाचा सिद्धांत कोणी दिला? तर कार्ल मार्क्स हे नाव आपण लक्षात ठेवायला हवं. अशा प्रकारे जे काही प्रमुख समाजशास्त्रज्ञ होते त्यांची ओळख आपण आताच बघितली. आता आपण समाजशास्त्राचा उगम बघू. समाजशास्त्राचा उगम आपण जर बघितला तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत झाला. म्हणजे अमेरिकेत समाजशास्त्राचा विस्तार झाला. यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एक मॅक्रो आणि दुसरं म्हणजे मायक्रो. मायक्रो म्हणजे सूक्ष्म. आता यामध्ये मॅक्रो जर बघितला तर हा विस्तृत लेवलवर म्हणजेच समाजाशी विकासाशी जो काही संबंधित असतो त्याचा अभ्यास आपण मॅक्रो समाजशास्त्रामध्ये करतो. तर सूक्ष्म समाजशास्त्र यामध्ये आपण मानवाच्या दैनंदिन सामाजिक परस्परावादाशी जो काही संबंधित अभ्यास असतो तो आपण सूक्ष्म समाजशास्त्र यामध्ये करतो. आणि भारताविषयी जर बघितलं तर म्हणजे भारतात समाजशास्त्राचा उगम कुठून झाला किंवा कशा प्रकारे झाला, तर भारतामध्ये जो काही समाजशास्त्र आहे ते ब्रिटनमधून भारतामध्ये त्याचा प्रसार झाला. आपण जर बघितलं तर बरेचसे भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने GS धुर्वे, RK मुखर्जी, BN सील आणि MM श्रीनिवास यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. GS धुर्वे यांनाच काय म्हटलं जातं, भारतीय समाजशास्त्राचे जे काही जनक असं म्हटलं जाते. डॉक्टर GS धुर्वे यांच्याबद्दल जर आपण विचारात घेतलं तर त्यांचा जन्म 1893मध्ये झाला आणि मृत्यू 1883मध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव जर आपण बघितलं तो गोविंद सदाशिव धुर्वे असे आहे आणि त्यांनाच भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून आपण ओळखले जाते. नंतर आपण जर बघितलं यांचं काय योगदान आहे तर यांनी महादेव कोळी जमातीचा स्वतंत्र अभ्यास केला. त्यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. म्हणून हा प्रश्न विचारू शकते, कास्ट अँड रेस इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला? तर त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की डॉक्टर GS धुर्वे यांनी लिहिला. मध्येच महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच त्यांनाच भारतीय समाजशास्त्राचे जनकसुद्धा म्हणतात.
भारतीय समाजशास्त्रज्ञ म्हणजे जर आपण बघितलं तर त्यामध्ये डॉक्टर M.N. श्रीनिवास यांचं नाव प्रामुख्याने घेतले जाते. हे जर बघितले तर डॉक्टर G.S. घुरे यांचे विद्यार्थी होत. त्यांचं पूर्ण नाव मैसूर नरसिंहाचार श्रीनिवास असे असून त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1916 झाला. आणि यांनी प्रामुख्याने जर विचार केला ब्राह्मणीकरण, संस्कृतीकरण, पाश्चिमात्यकरण, धर्मनिरपेक्षता या संकल्पनांचा अभ्यास केला. यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजे त्यांनी प्रभावी जात ही संकल्पना मांडली. म्हणून ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो की प्रभावी जात ही संकल्पना कोणी दिली, तर डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी ही संकल्पना दिली. पुढील जर आपण भारतीय समाजशास्त्रज्ञ जर बघितल्या तर त्यामध्ये डॉक्टर इरावती कर्वे यांचं नाव घेतलं जाते. इरावती कर्वे आपल्याला माहितीच आहे. डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या श्रुषा होत्या, म्हणजेच काय त्यांच्या सून होत्या. आणि त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1905 म्यानमारमध्ये झाला. यांनी जर बघितलं तर किनशिप ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया 1953 हा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये नातेसंबंधांची संकल्पना मांडली. यासाठी त्यांनी 80पेक्षा जास्त शोध निबंध लिहिले. म्हणून यांचा महत्त्वाचं योगदान म्हणजे किनशिप ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया हा महत्त्वाचा ग्रंथ. अशा प्रकारे आपण भारतीय जे काही समाजशास्त्रज्ञ आहे त्यांचा अभ्यास येथे केलेला आहे. आता आपण काही मूलभूत संकल्पना बघू. त्यामध्ये समाज म्हणजे काय, समुदाय म्हणजे काय, सामूहिक समूह म्हणजे काय इत्यादीबद्दल बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे माणूस हा समाजशील प्राणी आहे. आणि समाज म्हणजे काय, तर समाज म्हणजे बघा सामूहिक जीवन म्हणजेच काय होते, समाज होते. पुढील टर्मिनॉलॉजी येते समुदाय. आता समुदाय म्हणजे काय, विशिष्ट प्रदेशात राहणाऱ्या व आपलेपणाची भावना असणाऱ्या समूहाला आपण समुदाय असे म्हणतो. यामध्ये जर बघितले तर वेगवेगळ्या प्रकारचे समूह असतात. मग ऐच्छिक समूह असतात, अनैच्छिक समूह असतात. त्याचप्रमाणे लहान समूह, मोठे समूह अशा प्रकारे वेगवेगळ्या समूहांचा दर्जा पडतो. सुरुवातीला आपण ऐच्छिक समूह म्हणजे काय, ऐच्छिक समूह कशाला म्हणतात, तर स्वइच्छेवर आधारित जे काही समूह असतात त्यांना ऐच्छिक समूह असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघितले तर राजकीय पक्ष आहेत, व्यापारी संघटना आहेत, युवा संघटना आहेत. ऐच्छिक समूहामध्ये कसं असते, सदस्यत्व सोडणे आणि सदस्यत्व बहाल करणे हे सगळ्या गोष्टी असतात, त्या स्वइच्छेवर आधारित असतात. अशाच प्रकारचे जर आपण बघितलं तर अनैच्छिक समूह असतात. अनैच्छिक समूह कसे असतात, जन्मावर आधारित असतात. ते आपल्याला सोडता येत नाहीत किंवा आपण ते नाकारू शकत नाही. यामध्ये आपण जर बघितलं तर कुटुंब किंवा जात किंवा वंश यांचा जर समावेश आपण बघितला तो अनैच्छिक समूहामध्ये होतो. अशाच प्रकारे जर आपण पाहिलं तर समुदायामध्ये आणखी सामाजिक समूहामध्ये आणखी 2 प्रकार पडतात. ते म्हणजे प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह. आता प्राथमिक समूह आपण कशाला म्हणू, ज्यामध्ये मित्रपरिवार आहे, शेजारील गाव आहे, कुटुंब आहे, ज्यांना आपण प्राथमिकता देतो, तो प्राथमिक समूह या गटामध्ये मोडतो. आणि दुय्यम समूह आपण कशाला म्हणू, राजकीय पक्ष असतील किंवा कामगार संघटना असतील आणि औपचारिक व्यक्ती निरपेक्ष समूह जे असतील त्यांना आपण दुय्यम समूह असं म्हणतो. अशाच प्रकारे एक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले, ज्यांना रॉबर्ट मर्टन हे त्यांचं नाव आहे. त्यांनी संदर्भ समूह ही एक संकल्पना मांडली. त्यांनी यामध्ये 2 प्रकार सांगितले. म्हणजेच रॉबर्ट लिंटन नावाचे आणखी एक समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी 2 प्रकार सांगितले, एक अर्पित दर्जा आणि एक अर्जित दर्जा. आता अर्पित दर्जा म्हणजे काय, अर्जित दर्जा म्हणजे काय. अर्पित दर्जा जो असतो तो कसा असतो, जन्मावर आधारित असतो. आणि अर्जित दर्जा म्हणजे जो स्वतःच्या योग्यता आणि प्रयत्नांनी मिळवला जातो तो म्हणजे अर्जित दर्जा. आपण जर बघितलं अर्पित दर्जा आणि अर्जित दर्जा यापैकी बघितलं तर आधुनिक समाजामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे अर्जित दर्जा या गोष्टीला आहे. कारण तो स्वतःच्या योग्यता आणि प्रयत्नांनी मिळवलेला असतो. यामध्ये व्यक्तीचे कौशल्य आहे, त्याच्या महत्त्वाकांक्षा आहे, त्यामध्ये यांना अधिक महत्त्व दिले जाते. म्हणून अर्जित दर्जा हा अत्यंत महत्त्वाचा आधुनिक युगामध्ये मानला जातो. आपण मूलभूत संकल्पना त्यामध्ये समाज म्हणजे काय, समुदाय म्हणजे काय, सामूहिक समूह म्हणजे काय याबद्दल बघितलं. आता आपण सामाजिक संस्था याबद्दल बघणार आहोत. सामाजिक संस्था यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर कुटुंब आहे, विवाह आहे, धर्म आहे, राज्य आहे, कायदा आहे, प्रसारमाध्यम आहे, अर्थव्यवस्था इत्यादींचा समावेश सामाजिक संस्थेमध्ये होतो. आता सामाजिक संस्थेची आपण व्याख्या बघू. हार्टन आणि हंट यांनी सामाजिक संस्था म्हणजे काय याबद्दल सांगितलेलं आहे. समाजाच्या मूलभूत गरजा ज्या नियम आणि प्रक्रियेमार्फत राबवल्या जातात
अशा सहसंबंधांना सामाजिक संस्था असे म्हणतात, असे हॉर्टन आणि हंट यांनी सांगितलेले आहे. पुढील जर आपण बघितलं तर कुटुंब यांची व्याख्या मॅक आयवर यांनी केली आहे. त्यांच्या मते लैंगिक संबंधावर आधारित मुलांचे संगोपन व पालनपोषण करण्यास सुस्पष्ट स्थिर स्वरूपाचा जो काही समूह आहे त्या समूहालाच आपण कुटुंब असं म्हणतो, असे मॅक आयवर यांनी सांगितले आहे. त्यामध्ये त्यांनी कुटुंबाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. आपल्याला माहिती आहे संयुक्त कुटुंब पद्धत आहे आणि विभक्त कुटुंब पद्धत आहे. संयुक्त कुटुंब पद्धत म्हणजे काय, एकाच छताखाली वास्तव्य करणाऱ्या 2 किंवा जास्त ज्या काही पिढ्या असतील अशा एकत्रित राहत असतील तर त्यामध्ये संयुक्त कुटुंब असं म्हणतो आपण. त्यामध्ये जर आपण बघितलं तर 2-4 भावंडांचा एकत्रित परिवार किंवा आजी आजोबा, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, नातवंड या सगळ्यांचा एकत्रित परिवार यामध्ये आपण संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये मोडतो. नंतर आपण जर विभक्त कुटुंब पद्धती अशी जर बघितली तर यामध्ये पालक आणि त्यांची मुले या फक्त 2च पिढ्या असतात, तर त्यांना विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये हा प्रकार मोडतो. त्याच प्रकारे आपण जर बघितलं तर मातृसत्ताक कुटुंब पद्धती, पितृसत्ताक कुटुंब पद्धती अशा वेगवेगळ्या प्रकार आहे. मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमध्ये जर बघितलं तर ज्येष्ठता जी असते ते आईकडे असते. जे काही संपत्ती किंवा सत्तेचे जे काही नियम, रूल, रेग्युलेशन असते ते मातेकडून आलेले असतात, म्हणून त्यांना मातृसत्ताक कुटुंब पद्धती असे म्हणतात. तर पितृसत्ताकमध्ये काय असते, ज्येष्ठ पितृसत्ताक असतात किंवा पुरुषाकडे असतात आणि जगामध्ये सगळ्यात जास्त जर प्रचलित आपण बघितले तर पितृसत्ताकच कुटुंब पद्धती आहे. परंतु मातृसत्ताक कुटुंब पद्धतीसुद्धा कुठे कुठे आढळून येते. त्यामध्ये आपण जर बघितलं तर नायर समुदाय आहे, गारो खासी जे काही आदिवासी लोक आहेत त्यांच्यामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती आपल्याला पाहायला मिळते. जर आपण बघितलं तर यामध्ये विवाह याबद्दल सांगितलेलं आहे. हॉर्टन आणि हंट यांनी विवाह याची व्याख्या केलेली आहे. 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन कुटुंब स्थापन करण्याची जी काही समाजाची मान्यता असलेली पद्धत म्हणजेच काय होते, विवाह होते. यामध्ये विवाहाचे बरेचसे प्रकार आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रचलित प्रकारांपैकी अनुलोम आणि प्रतिलोम प्रकारचे विवाह आहेत. अनुलोम विवाह म्हणजे काय होते, वरच्या जातीतील पुरुष आणि खालच्या जातीतील स्त्री जे आहे असा जर विवाह होत असेल तर त्याला अनुलोम विवाह असे म्हणतात. आणि प्रतिलोम विवाहामध्ये काय होते, वरच्या जातीतील स्त्री आणि खालच्या जातीतील जो काही पुरुष त्याला प्रतिलोम विवाह असे म्हणतात. त्याचप्रमाणे जर आपण पहिला पुढचा टॉपिक जर बघितलं तर शिक्षण आहे आणि शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये आपण बघितलं तर औपचारिक शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण आहे. औपचारिक शिक्षण आपण जर बघितलं तर 4 भिंतीच्या आतमध्ये ज्यामध्ये नियम आणि मर्यादा असतात त्यांना आपण औपचारिक शिक्षण असं म्हणतो. तर अनौपचारिक शिक्षण म्हणजे बघितलं तर त्यामध्ये निर्बंध नसतात, जास्त प्रमाणात निर्बंध नसतात आणि मुक्त वातावरणामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो, त्यालाच आपण अनौपचारिक शिक्षण असं म्हणतो.